सध्या नगरमध्ये जरी पावसाने दडी मारली असली तरी पेमरासारडा महाविद्यालयात मात्र कवितांमधून धो-धो पाऊस बरसला। निमित्त होते विद्यार्थ्यांसाठी आयोजित पाऊस कवितेतला विथ सेल्फी झोन या अनोख्या उपक्रमाचे। हे सर्वजण सेल्फी घेत आहे, पाऊस पडत आहे। काय हे दृश्य पाहून कोणत्या तरी पिकनिक पॉइंटला आल्यासारखे वाटते ना? जरा थांबा, हा सर्व प्रकार काय आहे ते समजून घ्या। हिंद सेवा मंडळाच्या पेमरासारडा महाविद्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रथमच हा उपक्रम राबवला गेला। या उपक्रमासाठी महाविद्यालयात सुंदर पावसाची वातावरण निर्मिती करण्यात आली। महाविद्यालयातील पोर्चमध्ये विद्यार्थ्यांकरता भरपूर छत्र्या लावून स्पेशल सेल्फी झोन तयार करण्यात आला होता। या सेल्फी झोनमध्ये विद्यार्थ्यांनी आपापल्या स्टाईलने सेल्फी काढण्याचा आनंद लुटला। तसेच पाऊस कवितेतला या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात सुंदर पावसाळी वातावरण तयार केले होते। विजांचा कडकडाट, धो-धो पाऊस व ढगांच्या गडगडाच्या आवाजाचे बॅकग्राऊंड म्युझिक, कागदी होड्यांची लाट व काळ्या ढगांचे चित्र, रांगोळ्यांद्वारे सुंदर पावसाळी वातावरण सभागृहात तयार करण्यात आले होते। यावेळी पाऊस कवितेतील कार्यक्रमात प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनीही पावसाच्या कविता आपापल्या अनोख्या शैलीत सादर केल्या। सारखी दिसायची, ती पावसासारखी दिसायची आणि पावसासारखीच हसायची। पण एवढ्यात पाऊस तिच्या डोळ्यात मुक्कामी असतो। महिना संपल्यावर कॅलेंडरवरचं पान उलटावं एवढ्या सहज ती पावसासारखं हसणं विसरून गेली आणि चेहऱ्यावर गोंधून घेतली तिने एक उदासीन धूळ। आता ती पाऊस फक्त खिडकीतून पाहते, तरी विधवाबाईच्या कपाळावर कुंकवाची खूण राहून जावी तशा पावसाच्या खुणा शाबूत तिच्या देहावर। पावसात केस मोकळे सोडून मनसोक्त चिंब होणारी ती झाडाच्या पानावरून पाऊस ओघळताना पाहूच शकत नाही, कारण तिला आठवतात पावसाच्या स्पर्शाचे कवळसे। पाऊस हरवलेल्या माणसाची गोष्ट तशी खूप अवघड असते समजायला आणि तशी खूप सोपीही असते। तूर्त एवढंच, तिचा पाऊस हरवलाय म्हणून, ज्या पावसात ती त्याच्यासोबत वाळूचा खोपा करीत होती। आते ही वर्षा की फुहारे, जी उठते किसान सारे, दाने बोते खेतों में, उगते मोती धरती से सारे। वर्षा ऋतु का आगमन निराला, वर्षा ऋतु का आगमन निराला, खेतों में लहलाती फसल, सुख देती सारे जनमन, जैसे माणिक मोती भरी फसल। बरखा के आते ही तन मन, बरखा के आते ही तन मन व्यक्त करते हैं आनंद, धरती के साथ साथ किसान और मनुष्यगण। बाहेर पाऊस कोसळतोय, छपरावरली तडतड वाढत चाललीये तुझ्या आठवणींसकट। तिकडं पाऊस पडतोय का रे? वरचणीचं पाणी तळहातावर झेलत मी हो म्हणायचो फोनवर। आपल्या दोघांना जोडणारा तो पाऊस आज कोसळतोय माझ्या घरावर। तुझ्या घरावर कोसळतोय की नाही मला ठाऊक नाही। जरी कोसळत असला तरी तुझ्या डोळ्यात आभाळ दाटून आल्यावर समोरचा रस्ता थोडाच बुडणारे पाण्यातच। डोळे भरून तू थोडीच गाणार आहेस, लट उलझी सुलझा जा बलम माझ्यासाठी। मला छेडण्यानं तुझ्या तारांवर स्पंदन थोडीच उठणार आहेत आज। मला ठाऊक आहे ऋतू बदलले की झाडांना सुद्धा पर्याय उरत नाही। आणि सुमित्रा, या ऋतूतल्या या मध्यरात्रीच्या पावसानं मलाही पर्याय सोडलेला नाही। आपले जुने पावसाळे आठवण्या वाचवल्या। सारडा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरता विविध उपक्रम आम्ही सातत्याने राबवत आहोत। आजच्या या पाऊस कवितेतल्या उपक्रमामुळे महाविद्यालयात सुंदर पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे। शहरात जरी पाऊस पडत नसला तरी महाविद्यालयात आज कवितारूपी पावसांच्या जोरदार सरी बरसल्या आहेत, अशी प्रतिक्रिया कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर अमृजा रेखी यांनी यावेळी व्यक्त केली। श्रावण महिन्यानिमित्त आयोजित
पाऊस कवितेतला या उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्या डॉक्टर अमरजा रेखे यांनी पाण्यामध्ये होडी सोडून अनोख्या पद्धतीने केले। यावेळी उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र शिंदे, सुजाता काळे, प्रबंधक अशोक असेरी, पर्यवेक्षक DR जाधव, प्राध्यापक डॉक्टर स्मिता भुसे, प्रसाद बेडेकर, कवी प्राचार्य शशिकांत शिंदे, अतुल कुलकर्णी, भावना वैकर आदी सहभागी झाले होते। पेमराज सारडा कॉलेज म्हणजेच आम्ही आत्ता नव्याने स्थापन केलेला PS क्लब, हा PS क्लब पहिल्यांदाच अशी योजना केली की सगळे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आमच्यापर्यंत लगेच पोहोचतील, सगळ्यांना मेसेज जाईल आणि सहज एक कल्पना केली की आपण एक पावसातली कविता अशी घेऊयात। बोलता बोलता असा विषय झाला की नाही मग पाऊस कवितेतला झाला पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचवलं एक व्हॉट्सअपमधून आणि एवढ्या मोठ्या संख्येने प्रतिसाद आला की मॅडम आम्हाला भाग घ्यायचा आहे, मॅडम आम्हाला भाग घ्यायचा आहे। काल जवळपास या 450 होड्या बनवण्यासाठी आमचा सगळा विद्यार्थ्यांचा ग्रुप इथे हजर होता। सगळ्यांनी मिळून होड्या बनवल्यात। हे ॲटमॉस्फिअर जे आहे आपल्या अवतीभोवतीचं हे सगळं आमच्या विद्यार्थ्यांनी केलंय आणि हे जे नवीन पोटेन्शियल आम्हाला मिळालंय त्याचा आम्हाला एवढा आनंद होतो की या सारडा कॉलेजमध्ये आम्ही 3-4 लोक होतो की जो कविता वाचायचो, कविता करायचो। आता जेव्हा एवढ्या संख्येने तरुण वर्ग आलाय त्यावेळेस आम्ही सॅल्यूट करतो या तरुण वर्गाला आणि खूप आनंद झाला या कार्यक्रमाचा की आम्ही जो काही छोटासा छोटेखानी म्हटलो होतो तो खूप मोठ्या प्रमाणावर झाला आणि मुलांनी आम्हाला खूप साथ दिली। मुलांनी स्वतः सगळे कष्ट केले, अगदी रांगोळीपासून दीपक लोडगे आहे ज्याने रांगोळी काढली आहे, मग आमचे बाकीचे सहकारी असतील ज्यांनी सेल्फी पॉईंट तयार केला आहे। ही पण अहमदनगरमधली पहिली अशी एक काहीतरी थीम होती की तरुण मुलांनी मग जे कविता करत नाही त्यांनी काय आनंद घ्यायचा या कार्यक्रमाचा, तर त्यांच्यासाठी एक सेल्फी पॉईंट केलेला होता, त्याच्यात मध्ये जातील आणि ते सगळेजण सेल्फी घेतील आणि त्यामुळे तो एक सगळ्या कॉलेजमध्येच तो एक माहोल तयार झाला आणि खरंच पाऊस कवितेतला प्रत्येकाने अनुभवला। प्रत्येकाच्या मनातला एक वेगळा पाऊस असतो आणि तो पाऊस या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला पाहायचा होता किंवा ऐकायचा होता। खरं तर पावसाची जी अनेक रूपं आहेत, अनेक त्याच्या ज्या परी आहेत त्या या कार्यक्रमातून आम्हाला उलगडायच्या होत्या की जेणेकरून मुलांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे। कारण काय असतं की कॉलेजच्या वातावरणामध्ये मुलं येतात, ते शिकतात, परंतु त्यांच्या मनामध्ये नेमकं काय कुठली स्पंदन आहेत ही जाणून जर घ्यायची असतील तर मला वाटतं अशा कार्यक्रमांची नितांत आवश्यकता असते। मग पाऊस जीवाचे गाणे बनतो तेव्हा मन रुजवा याला शब्द एकही नुरतो, मग अकल्पित आसम संचित पानावरचे पागोळ होऊन शब्द नवा करतो। खरं तर अशा पद्धतीनं आम्हाला त्या पद्धतीनं त्या मुलांकडे पाहायचं होतं। त्यांनी त्यांच्या भावना कवितेच्या माध्यमातून आणि पडणाऱ्या पावसाच्या न पडणाऱ्या पावसाच्या अशा माध्यमातून त्यांनी व्यक्त केल्या। खरं तर हे या कार्यक्रमाचं यश आहे आणि असे कार्यक्रम वारंवार झाले की मग मुलांच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे हे आपल्यालाही समजतं आणि मग त्या पद्धतीनं कॉलेजचा विकास होतो। हा या पाठीमागचा खरा तर हेतू होता। याला सगळ्या कॉलेजनं अतिशय मनापासून साथ दिली, सगळ्या मुलांनी साथ दिली, त्यामुळं आम्हाला हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करता आला। प्रतिनिधी मोहसिन सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।